नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता अलिबाग जवळच्या या मांडवामध्ये आलेले आहोत. मांडवा गावात राहणाऱ्या साक्षी उद्देश गावण या बहिणींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. काय घडणार तेही बघणार आहोत. चला, छान निसर्गरम्य वातावरणात समुद्रकिनारी असलेलं हे मांडवा. मुंबईपासून जर बोटीने आलो तर फार कमी वेळात तिथे पोहोचतो. तर अशा या मांडवा गावात जाऊया, गावण कुटुंबाला बोलतं करूया आणि चला बघूया कशी रंगत येणार आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. तो पाठ केलाय ना उखाणा? हो केलाय ना? कोणी कोणी पाठ करून घेतला उखाणा खरं सांगा. मीच घेतला. तुम्हीच घेतला? माझा मग मीच घेतला. घ्या. शंकराच्या देवळात वाजत होती घाट, उद्देशरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आता या आत. काय सांगता हो? मला वाटलं इथेच उभं राहून अजून गप्पा मारायच्या. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ही माझी 2 मुलं, बरं बरं बरं. नमस्कार. हे दीर, नमस्कार. हे दीर नमस्कार. आणि या सासूबाई, बर. या माझ्या मामी, नमस्कार. ही नणंद, नमस्कार. या सासूबाई, नमस्कार. या सासूबाई, बर. ही माझ्या बहिणीची मुलगी, हो. ही माझी बहीण, नमस्कार. या सासूबाई आणि त्या मामी आणि त्या जाऊबाई बरोबर बरोबर. आणि त्या नणंद माझ्या, हो. आणि ती माझी मैत्रीण आणि या सगळी शेजारची. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? इथलेच मांडव्यात. मांडव्यात. पहिल्यापासून तुम्ही मांडव्याला हो, असाल. मांडव्यात. आणि तुम्ही राहायला कुठे होता? मी मिल्कत खाल्ला मामाच्या घरी, मामाकडे. हा, मग आई बाबा कुठे असायचे? शिरवलेला. मग आई बाबा काय करायचे? व्यवसाय काय काय? मोलमजुरी. हा, मोलमजुरी. मामा काय करायचे? मामा पण मोलमजुरी करायचा. मोलमजुरी करायचं. मग तुम्ही मामाकडे राहायला गेले. हा, त्यांच्याकडे छोटं कोण नव्हतं ना, तर त्या लोकांनी मला ठेवलं. मग आता येऊ महत्वाच्या मुद्द्याकडे. हो या. कुठल्या मुद्द्याकडे? तर प्रश्न विचारणार ना. नाही मी महत्वाच्या मुद्द्याकडे येणार. म्हणजे मला हा. सांगा तुमचं लग्न कसं जमलं? आमच्या मिल्कत खारला मामाच्या इथे यांच्या आत्याची मुलगी आहे ना, बरं. हा. तिने जमवलं. त्यांनी कसं काय जमवलं पण? यांचं लग्न करायचं होतं आणि माझं पण करायचं होतं. हो का? मला वाटलं त्यांचंच करायचं होतं. नाही, माझं पण करायचं होतं म्हणून त्या विचारायला आल्या. विचारायला आल्या. हा, की तुमच्या मुलीचं लग्न करायचं तर माझ्या मामाचा मुलगा आहे, बर. जमेल का? मग? तर मग दाखवायचा प्लॅन केला त्याचे. कुठे केला? तिच्या घरी, मामाच्या मुलीकडे त्यांच्या. तुम्ही बघायला गेले होते? हो गेलो. कोण कोण गेले होते? मी आणि माझी मामी. मग काय बघितलं तुम्ही एकमेकांना? हा, बघितली. मग त्याच दिवशी पसंत केलं? नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं की आम्हाला आवडली मुलगी. हा. कोणी त्यांनी सांगितलं? हा, या लोकांनी सांगितलं. तुम्ही लगेच? हो हा, लगेच लगेच सांगितलं. दुसऱ्या दिवशी का हो? सांगितलं. आवडली म्हणून सांगितलं. मग तुमच्याकडे निरोप आला लगेच? हा, लगेच निरोप आला. मग तुमचं काय म्हणणं होतं? आमचं जरा विचारलं, आम्ही व्यवस्थित होते. माझ्या मामा लोकांना माहिती होते ना, ते यायचे खेळायला तिथे क्रिकेट. क्रिकेट? खरला. तुम्ही क्रिकेट खेळायचे? हा. अरे वा. मग तिकडे यायचे तुमच्याकडे खेळायला? तर मामा लोकांना माहिती होते ना हे, हा. म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. लग्न कुठे झालं? मिल्कत खारला मामाकडे. मामाकडे. किती वर्ष झाली हो लग्नाला? 15 वर्ष झाली. काय तारीख हो लग्नाची? 9 मार्च 2004. हा, बरोबर. बरोबर आहे. हा. तुम्ही काय तपासायला पेपर तपास? मला हे सांगा, तुम्ही या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण? त्याचं कारण काय, ती हसत खेळतच राहते. हो. हो. वा वा, छान. पण चांगलं वाटतं. तुम्ही कोणाची आठवण येते तुम्हाला? असं जेव्हा काही सोहळा असतो तेव्हा तुम्ही कोणाला मिस करता? मी माझ्या सासूबाईंना. हो. हम्म. का खूप प्रेम करतात? खूप प्रेम करायच्या. करायच्या. हो. आता नाही आहेत त्या. हो हो. बरं, आता मला तुम्हाला सांगायचं की या एक खेळ आहे. या खेळामध्ये एक आव्हान आहे आणि ते आव्हान तुम्ही कसं स्वीकारणार ते मला बघायचंय. बघूया. 3ही गाणी हे दोघे वाजवणार आणि घरातले ओळखणार का? बघूया. कुठलं वाद्य घेणार? हे की हे? हे बासरी. आता गाणं बघा, यातलं कुठलं एक निवडताय? थांबा,
काय फास्ट एकदम हा. थांबा बघूया चेहरा बघूया यांचा चेहरा बघूया. छान वाजवलंय गाणं. थांबा परत एकदा 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 थांबा परत एकदा 1 2 3 परत एकदा. मराठी गाणं आहे नाही. मामाने लग्न केलं आता काय मामीला नाचवलं. मामा मामीनेच लग्न लावलं. आता लवकर शेवटची संधी. याच्यानंतर संधी नाही. काय सुंदर वाजवतात गाणं माहितीये का. खरं तर तुम्ही ओळखलंय ना. तुम्ही ओळखलंय बघितलं त्यांना त्यांच्या मनातलं त्यांनाच कळणार. तुम्हाला नाहीच कळणार काय. बरं म्हणा 1 2 3 4. हा बघा आता 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 त्या म्हणतील ते बरोबर आहे का परत एकदा बघा. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन अभिनंदन. बघूया तुम्हाला आता ते बक्षीस मिळवून देणार का. काय कॉन्फिडन्स आहे. थांबा त्यांना विचारूया बरोबर आहे का. बरोबर आहे. नाही परत एकदा वाजवा. मला माझ्याकडे बघू नका. मी नाही वाजवलंय. वाजवलंय त्यांनी. लवकर 30 सेकंद आहेत. 30 सेकंदात तुम्ही पाहिजे परत वाजवू शकता. बरोबर. कसं काय ओळखलंय आम्ही. सुनेने ओळखलं. जर जर परत वाजवा आता बघूया बरोबर आहे का. म्हणा. वा 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 अभिनंदन. काय जोरात ऑर्केस्ट्रा आहे Thank you. तुमचा. नमस्कार. चला आतापर्यंत 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि आता यानंतर तिसरं गाणं दोघे मिळून वाजवणार आहेत. आता 2 वाद्य ठरवा कुठली वाजवताय. तुम्ही हे घ्या पाहिजे तर मागासपासून ह्याच्याकडे बघताय. घ्या घ्या. वाजवायची हौस आहे बाय. हा मग कशाने वाजवणार बघा. गाणं बघा गाणं आधी. बघा. हे चला बघूया ह्याच्यातून गाणं कसं ओळखणार. पण हे गाणं बरोबर ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि दोघे वाजवणार. वेळ सुरू झाली. 1 2 3. हा वाद्य तुम्ही निवडलीत. मी दिली का तुम्हाला. मी निवडलं. मग एकाने फ्लूट घ्या तर ते फायद्याचं होईल. एक हे वाजवेल एक ते चालेल वाजवेल. चालेल चालेल. बरोबर की नाही. थँक्यू. एकाने बासरी घ्या एकाने सासरी वाजवा. आपलं बासरी घ्या आणि एकाने ढोलकी वाजवा. हा ते घेतलं हे- तर काय हे पाहिजे तुम्हाला. घ्या हे पण घ्या. मुलाला पण बोलव का बघा. मुलं भरपूर घ्या चांगली अख्खा वाजवतात ऑर्केस्ट्राच करा तुमचा. हा हे चांगली घ्या. वाजवतात मुलं. आता ते बघा आता ते नवीन आणलं त्यांनी. हा 1 2 थांबा आधी त्यांना वाजवून बघूयात. तुम्ही थांबा. हा वाजवा. ओळखतात का बघूयात ते गाणं. हा
मग मी बघतो आधी हे गाणं मी तरी ऐकलेलं नाही इतक्या वर्षात. मला वाटलं उन्हाळ्यामुळे घाम फुटतोय, तर तसं नाहीये. 1 2 3. मी देवाचा दावा करतोय तुमचं हे गाणं यांना कळू दे म्हणून, बाकी काय नाही. चालू 1 2 3. हे गाणं ऐकल्यावर ना वाजवतो. 15 वर्ष असाच संसार चाललाय. वाजवा दोघे. 1 2 3. थांबा. तू वेगळं काय ओळखलंय? म्हणत असतो? नाही, हे बक्षीस जाणार आता एकंदरीत दिसतंय. वेगळं. नाही, आता हे गाणं कुठलं आहे ते त्यांना विचारतो. तुमची संपलं, हद्द झाली. हात टेकले तुम्ही? टेकले. 1 2 3. हा, शांताबाई. एक मिनिट. ऐका ऐका ऐका. आता दोघांनी मिळून ते म्हणा आणि तुम्ही वाजवा. म्हणजे काय वाजवत होता आम्हाला कळेल. तुम्ही बासरी नको, तोंडाने म्हणा. हा, 1 2 3. शांताबाई. शांताबाई. रूपाची खान दिसले छान. बरोबर होतं. आम्ही ते ओळखलं ना, आता ठीक आहे. पण काही हरकत नाही. असंच असतं, मनातला भाव समोरच्यानी ओळखला नाही की गैरसमजाचं वातावरण होतं. आता 2 चिठ्ठ्या तुम्हाला काढायचे या पुढच्या खेळासाठी. आणि या समोर बसलेल्यांपैकी ज्यांच्या चिठ्ठ्या येणार त्यांना मी इथे बोलवणार आहे पुढच्या खेळासाठी. 1 चिठ्ठी तुम्ही घ्या आणि माझ्याकडे द्या. 1 चिठ्ठी तुम्ही घ्या आणि माझ्याकडे द्या. नावं जाहीर करतो. सुवर्णा म्हात्रे. दुसरं नाव आहे वृषाली रमाकांत घर. तुम्ही इकडे या. तुम्ही दोघी मला तुम्ही यांची ओळख करून द्या. ती माझी मैत्रीण सुवर्णा म्हात्रे. नमस्कार. आणि त्या? ती माझी बहीण नमस्कार. रुणाली. तुम्ही राहता कुठे? मांडव्यात. मांडव्यात कुठे? इथून किती लांब घर आहे तुमचं? 1-2 घरं सोडून. 2 घरं सोडून. तुमचं माहेर कुठलं? परूरपाडा. तुमची ओळख कधी झाली मग? लग्नानंतर पाण्यामुळे. कुठे? तिथे नळ आहे पाण्याचं. हा, तिथे मी जायची, ही पण यायची ना, त्याच्यामुळे मग ओळख जास्त झाली. आता 3 वर्ष जास्त क्लोज आहोत नाही. का तुमचं पाणी पण त्या भरतात का? असं नाही नाही, काय? माझं मीच भरायची, तिचं तीच भरायची, पण ते जास्त ओळख म्हणजे हांडे 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 घेऊन. हो का? यायची. कसा आहे स्वभाव? कोणाचा? तिचा की माझा? तुम्ही त्यांचा सांगा. माऊली, तुम्ही यांचा सांगा. हा. खूप छान आहे स्वभावाने, मन मिळावं आहेत. पण मग यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? तसं तर त्या आहेत, व्यवस्थितच आहेत, काही प्रश्न नाही त्यांचा. घाबरू नका, ते देतील हंडा भरायला, तो काय विषय नाही. बहिणीकडे द्या. नाही, तशी ती स्वभावाने खूप चांगली आहे. हा, तुम्ही सख्खी बहीण? मामाची मुलगी माझी. मामाची सक्कीच मुलगी. म्हणजे. होय ना. पण मग कसं काय, तुम्हाला कधी रागावलंय त्या? नाही, रागवते मी तिच्यावर, चुकल्यानंतर सांगते. त्या नाही नाही. म्हणतात, तुम्ही रागावतं बोलतायत. म्हणजे काही चुकत असेल तरच हा, सांगते, सांगते बाकी मी. काही नाही. नाही, लहान प्रेमाने बहीण तर सांगते. सांगणार ना. सांगायलाच हा, पाहिजे. मग म्हणजे तेच. काय, मी सांगते तिला, बरोबर. ओरडते पण. तुमचा स्वभाव शांत हे माझ्या हळूहळू लक्षात आलंय. बोलते बोल. तुम्हाला दोघींनाही यांचं घर माहितीये पूर्ण? तुमचं घरात येणं जाणं आहे? बघा, आता तुम्हाला दोघींना मदतीला बोलवलंय. बक्षीस मिळवून देणार का मला बघायचंय. आता या खेळात एक म्हणजे स्वतः मिस्टर आणि या दोघी या घरात जाणार, घरातल्या काही वस्तू बघणार, इथे येऊन बसणार आणि मग मी प्रश्न विचारणार. बघूया बक्षीस मिळवून देणार का या वहिनींना. बरं, मला सांगा, आता सगळ्या गोष्टी बघून आलात तुम्ही घरातल्या. तुम्हाला काही चिठ्ठी काढल्यावर आनंद झाला होता, हो की नाही? आता बक्षीस नाही मिळालीत ना, उद्यापासून नळ बंद, कळलं? आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. फ्रीज मध्ये किती कैऱ्या आहेत? 8. 8. तुमचं किती म्हणणं? 8च आहे.
आता तुमच्यापैकी तुम्ही सांगा, मिस्टरांना विचारा. मी ना बघते तुम्ही काय फक्त काय काय रंग बघून आले? तुमच्यापैकी कोण अंदाज व्यक्त करणार बघूया? 8, 4, 7 यांच्या फ्रीज मध्ये किती कैऱ्या आहेत ते आता फ्रीज उघडला होता तुम्ही? मग काय नुसतं काय थंड गारवा घेऊन आलात बाहेर? फ्रीज मध्ये कैऱ्या आहेत 11. तिघे जण आता फ्रीज उघडून बघून आले. घरातले सगळे इकडे बसलेले आहेत. माऊली किती आहेत कैऱ्या? 11. मी सांगितल्यावर सांगताय. चला, पहिलं बक्षीस गेलं. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. बेडरूम मध्ये बेडवर किती उशा आहेत? 8. तुमचं काय म्हणणं आहे? 8 आहे. काय आपलं यांनी सांगितलं? नाही 8 आहे. काय हो, यांनी सांगितलं 8, हे म्हणतायत 8, तुम्ही 8, 7, 10. हे कोण असतात? मुलगा मला. मुलगा. हा. हा कधीच घरात नसतो हे आता कळलं मला. अभिनंदन. 8 हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. वहिनी, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं. तुम्हाला मिळाला हा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. आणि आता तिसऱ्या प्रश्नासाठी मी एक हिंट देणार. आणि मला बघायचंय की तुम्ही त्या वस्तूच्या जवळ जाऊन 30 सेकंदामध्ये तिसरी वस्तू आणून वहिनींना देणार का? चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती आहे आणि ती या घरामध्ये आम्ही एका ठिकाणी लपवली आहे. तयार तुम्ही? हो सज्ज? हो. देवाची पूजा, धूप हवा. वेळ सुरू झाली. देवाची पूजा, धूप. लवकर. 10. तुम्हाला मिळाली ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय दोघांना. 15 वर्षाचा संसार आहे. मला माहिती आहे स्वभाव चांगलाच असतो, पण तरी सुद्धा कुठला बदल केला पाहिजे वहिनीने? नाही, कुठलं चान्सच नाही. हाय नाही, नाही. सगळं एकदम परिपूर्ण. हो एकदम असं वाटतं असं त्यांच्याकडनं कौतुक ऐकताना. बरं वाटतं. 15 वर्ष कशी साथ दिली तुम्हाला? एकदम चांगली दिली सर. चांगली दिली. हो, एकदम प्रतिसाद म्हणजे कशी? चांगला. कारण हे बघा, प्रत्येकाच्या संसारामध्ये चढ उतार येत असतात. बरोबर. कधी कधी असं असतं की काही गोष्टी कमी असतात, काही गोष्टी जास्त असतात. तशी ती ऍडजस्ट करणार आहे सगळ्या बाबतीमध्ये. हो. अमुक एका गोष्टीचा हट्ट केला का हो कधी? नाही, कधीच नाही केला. त्यांनी स्वभावात काय कुठला बदल केला पाहिजे? ती जरा थोडी शांत व्हायला पाहिजे. म्हणजे पटकन रिॲक्ट होतात हा, लगेच. आणि त्याच्यामुळे काही जणांना वाईट वाटत असेल ना. जरा चिडचिड विडचिड कमी केली पाहिजे. केली पाहिजे ना. आता 15 वर्ष झाली लग्नाला, हो की नाही? हो. काय हो, कधीपासून तरी कमी झालेत आता, खूप शांत झालेत बऱ्यापैकी. पण त्यांनी अजून पहिल्यापेक्षा अजून थोडं त्याच्या शांत लग्न व्हायला ठरलं त्या खूप भडकायचे, पटकन राग हा, यायचा. लगेच राग यायचा त्यांच्या सासूबाईंना पण. हो. होते दोघे. दोघे पण आता शांत हा, झाले. आता खूप शांत झालेत बऱ्यापैकी. पण तापट स्वभावामुळे नुकसान होतं की फायदा होतो? नुकसान होतं. म्हणजे काय? फायदा पण होतो, लगेच ऐकतात पण मुलं. तापल्यानंतर शांत राहिल्याने पटकन ऐकत नाही मुलं. हो, ते दोन्ही बाजूनी बरं बोलताय तुम्ही. आता मला तुम्हाला तिघांना विचारायचंय, बाबांनी आजपासून स्वभावात कुठला बदल केला? कट्टी बुच्ची नाही केली पाहिजे. हा? कट्टी बुच्ची कट्टी उच्ची नाही गेली. कट्टी बच्ची नाही केली हा. पाहिजे. बर, त्याचं काय म्हणणं? राग कमी केला पाहिजे. राग कमी केला पाहिजे बाबांनी. बाबा रागावतात म्हणून हे पण का रागवतात बाबा? तुम्ही रागवावं म्हणून ते तसे वागतात. कळलं का? बरोबर. थांबा. आजपासून त्यांचं म्हणणं आहे ना, आता मला विचारू दे. द्या. बाबाने रागवणं आणि आईने रागवणं बंद केलं पाहिजे. आम्ही होय ना. चांगलं वागू. मग आजपासून तुम्ही चांगले वागणार. तुम्ही रागावता म्हणून ते तसे वागतात. नाही, चालेल. प्रॉब्लेम त्यांचा नाही, तुमचा आहे. लक्षात ठेवा. ओके ओके. आई बघा, आज त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. चला, आई बाबांची इच्छा असते की मुलांनी खूप चांगलं राहावं. मुलांची इच्छा असते की आमचं थोडंसं चुकलं तर थोडं सांभाळून घ्या, एक संधी द्या. उद्यापासून आमच्यात नक्की बदल झालेला असेल. ती एक संधी आज होती असं मला वाटू द्या. आणि या दोघांनाही, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया, या घराला शुभेच्छा. माऊली, तुम्ही हसत राहा, आनंदी राहा. हा, आणि तुम्हाला आनंद देण्याचं काम ते करणार आहेत. आणि जमलं, शक्य झालं तर राग कमी करा. करणार हा? केलं हो. बहुतेक ते केलंय चला, कमी. तेव्हा हा राग कमी हो आणि आनंदाचं वातावरण पसरो असं म्हणत या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.